त्या सांस्कृतिक भवनमध्ये इतर सगळ्या जाती धर्माचे लोक जर येऊन कार्यक्रम घेतील, मग आम्ही आमचे बौद्धांचे कार्यक्रम कुठे घ्यायचे? अब है सवाल मेरा मेरा तो दूर दूर तक के संबंध नहीं है उससे, ना मेरा वहाँ पर अतिक्रमण है खुद का। हेच दलित वस्तीला लागून जी सरकारी जागा आहे ती माजी नगरसेवक अनिल पिंपळे यांच्या बहिणींनी ती बळजबरी ती हस्तगत केलेली आहे आणि त्या पहले बोलता था कि मेरे रास्ते में है, मेरे घर के सामने है। उसने वहाँ पे अतिक्रमण, खुद का अतिक्रमण उसके आला 1 एकड़ के ऊपर खुद का है, और मेरा दूर संबंध नहीं है उसके आला। वो हो रहा है, वहाँ पे समाज मंदिर है, होने को ना वहाँ के जो नागरिक है उसके साथ में एक भी नहीं है। माजी नगरसेवक अनिल पिंपळे हे यांच्या पाठीशी असलेला बच्चूभाऊ कडू यांचा जो हात आहे, ही जी ताकद आहे, त्या बच्चूभाऊ कडूंच्या आधारे ते तिथे बळजबरी आमच्या झेंड्याजवळ सांस्कृतिक भवन टाकण्याचा हट्ट करत आहे। अगर अतिक्रमण किया होगा तो अगर मैं सब जनता के सामने मैं फांसी लूँगा तो उसने फांसी लेना। मेरा आह्वान है, चैलेंज है मेरा वाला, आपके माध्यम से बोल रहा हूँ। सौजन्य आभार भारत का सर्वप्रथम मैं आभारी हूँ कि जो आम आदमी की व्यथा और दर्द को समझता, क्योंकि ताहे दिल से मैं उनका शुक्रिया इसलिए अदा करता हूँ कि कुछ आजमाइशें और कुछ अनुभव के आधार के ऊपर एक आधार भारत का एक निर्माण हुआ और हमारे शहर के अंदर निर्माण हुआ कि जो निष्पक्षता के साथ, निर्भीकता के साथ में और आम आदमी के दर्द को समझने वाला एक चैनल है। मैं कोई एडिटर नहीं हूँ, कोई एंकर नहीं हूँ, केवल एक आम आदमी हूँ और एक आम आदमी के दर्द के एहसास को समझते हुए मैं इस मंच तक पहुँचा हूँ और मैं उनके दर्द के एहसास को कवर करने के लिए यहाँ पहुँचा हूँ। और इसमें कोई एंकर होना जरूरी नहीं है। पत्रकारिता का धर्म यह होता कि देश में घटित क्रम और यहाँ विकास, निर्माण और राष्ट्र विकास की भूमिका का आदान प्रदान का जो स्रोत होता वो होता है पत्रकारिता, और उसका एक विशेष एक धर्म होता। कोई जाति धर्म नहीं होता, ना तो उसका कोई राज धर्म नहीं होता। तो हम उससे अंगीभूत होकर एक आम आदमी की तरह और आज एक आम आदमी की सोच रखते हुए मैं जो 13 दिन से बैठे हुए मानवतावादी सोच लेकर पहुंचा हूँ कि मुद्दा जो भी हो, समस्या जो भी हो, लेकिन देखो उसके ऊपर निराकरण होना ये शासकीय प्रशासकीय जिम्मेदारी बनती है एक मानवता के नाते। हाँ ठीक है, कानूनन जो भी कुछ अड़चनें होंगी, लीगल जो भी होंगी, तो बाय प्रोसेस आप बातचीत से भी हो सकती या बाय पत्र से भी हो सकती, लेकिन मानवता को भूखा रखना, मुझे ऐसा नहीं लगता कि देश को आज आज़ादी मिली है ये लोकतंत्र नहीं, इसको हम जंगल तंत्र के सूत्र के अंदर पिरोते तो भी ये शब्द कम पड़ते हैं। तो मैं उनकी समस्या को जानना चाहूँगा और आभार भारत की ओर से मैं इजाज़त चाहूँगा कि सतीश दादा इंगोले से कुछ मैं क्वेश्चन कर सकूँ, अगर अनुमति हो तो मैं कुछ कर सकता हूँ। सतीश दादा, सर्वप्रथम मैं आभारी हूँ आपका, और आभारी और वंदनीय हमारे सब दीदियों का कि आप लोग सब सहयोगी है, लेकिन इस आंदोलन की दर्द को हम समझ रहे और आंदोलन के दर्द से बेहतर आपके दर्द को समझ रहे। देखो, आदमी जब जन्म लेता तो भावनाओं के साथ में जन्म लेता है। सवाल कानून क्या है, हम उससे प्रेरित न होकर आज 13 दिन से आदमी भूखा बैठा हुआ है, हम उससे प्रेरित होकर आप तक पहुंच रहे हैं। और इसके लिए मैं क्षमा चाहूँगा, मुझे मालूम नहीं कि मुद्दा क्या है और मुद्दा मैं समझने के पक्ष में हूँ, इसीलिए मैं उनको माइक दे रहा हूँ कि मैं पूरी तरीके से मुद्दा समझना चाहता हूँ। सर्वप्रथम सर आप मुद्दा समझाइए मुझे। जय भीम। मी सतीश इंगोले, जिल्हा सरचिटणीस भारतीय बौद्ध महासभा अमरावती पश्चिम। गेल्या 17 ऑक्टोबरपासून मी इथे आमरण उपोषणाला बसलेलो आहे। विषय हा आहे की आमच्या जीवनपुरा वार्डातील, अचलपूर येथील जीवनपुरा वार्डामध्ये आमचा जो बौद्धांचा झेंडा आहे, त्या बौद्धांच्या झेंड्याला पाडून त्या ठिकाणी सांस्कृतिक भवन बांधण्याचा नगरपालिका प्रशासनाचा जो निकाल आहे, जो निर्णय आहे, तर त्या निर्णयाच्या विरोधात मी इथे बसलेलो आहो। आमचं असं म्हणणं आहे की सांस्कृतिक भवन किंवा समाज मंदिर हे बुद्धविहार म्हणून गणल्या जात नाही, तसा GR मध्ये कुठेही उल्लेख नाही। आणि सांस्कृतिक भवन हे कुठल्या एखाद्या विशिष्ट जाती धर्मासाठी नसून सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी असतं। मग इथे सांस्कृतिक भवन जर बांधलं, ही शासकीय इमारत जर बांधली, तर त्या सांस्कृतिक भवनमध्ये इतर सगळ्या जाती धर्माचे लोक जर येऊन कार्यक्रम घेतील, मग आम्ही आमचे बौद्धांचे कार्यक्रम कुठे घ्यायचे? कारण बौद्धांचा झेंडा आम्ही जो धम्मध्वज उभा केला, गेल्या 50 वर्षापासून बौद्धांचे कार्यक्रम आमचे तिथे होतात।
परंतु आता नगरपालिका प्रशासनाने सांस्कृतिक भवन बांधण्याचा निर्णय घेऊन आम्हा बौद्ध बांधवांवरती एक प्रकारे अन्याय केलेला आहे. त्यामुळं माझी अशी शासनाला विनंती आहे की सदरहू सांस्कृतिक भवन हे बौद्ध झेंडा न पाडून तिथेच दलित वस्तीला लागून जी सरकारी जागा आहे ती माजी नगरसेवक अनिल पिंपळे यांच्या बहिणींनी ती बळजबरी ते हस्तगत केलेली आहे आणि त्यावरती ते शेती करतात. एवढी मोठी जागा त्यांची शेती करण्यासाठी त्यांना सरकारने दिली आणि आमची बौद्ध झेंड्याची जागा सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी जर देत असतील तर हा आमच्यावर एक प्रकारे अन्याय आहे. आमची शासनाला एक विनंती आहे नम्रपणे, ज्यासाठी मी आमरण उपोषणाला बसलो आहे, की ती सरकारी जागा त्यांच्या ताब्यातून मोकळी करा आणि तिथे सांस्कृतिक भवन बांधा, जेणेकरून त्या ठिकाणी आम्ही एक वाचनालय उभं करू, तिथे आम्ही MPSC UPSCचे क्लासेस चालवू आणि तिथे गरीब मुलांना आम्ही अभ्यासाची संधी देऊ. नंतर उर्वरित जी जागा आहे त्या उर्वरित जागेवरती तुम्ही तिथे गार्डन तयार करा, त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव द्या आणि बालोद्यान असं नाव द्या आणि तिथे जॉगिंग ट्रॅक तयार करा, जेणेकरून फक्त दलितांचेच आणि बौद्धांचेच नाही तर आदिवासी, मुस्लिम, तेली, माळी, कुणबी, साडी ह्या सगळ्या लोकांचे मुलं तिथं रनिंग करतील, पोलीस भरतीची तयारी करतील, आर्मीची तयारी करतील. परंतु असं करणे, असं न होऊ देता माजी नगरसेवक अनिल पिंपळे हे यांच्या पाठीशी असलेला बच्चूभाऊ कडू यांचा जो हात आहे, ही जी ताकद आहे, त्या बच्चूभाऊ कडूंच्या आधारे ते तिथे बळजबरी आमच्या झेंड्याजवळ सांस्कृतिक भवन टाकण्याचा हट्ट करत आहे आणि आपली ती जागा आहे, सरकारी जागा, ती बहिणीच्या वाट्याला कशी राहील याच्या ते प्रयत्नात आहेत. आता ती जी जागा आहे त्यांचं तिथे प्लॉट आहे, त्या प्लॉटची खरेदी आहे 1951 सालची आणि 30,824 स्क्वेअर फूट तो प्लॉट आहे. आमचं शासनाला म्हणणं आहे की त्यांचा प्लॉट त्यांना काढून द्यावा आणि उर्वरित जेवढी जागा राहील, मग ती अर्धा एकर असो, 1 एकर असो किंवा 2 एकर असो, त्या जागेमध्ये सांस्कृतिक भवन आणि गार्डन बांधा. पण त्या ठिकाणी तसं न करता तिथे ते शेती करून राहिले आणि कायद्याने अकृषक प्लॉटवर शेती करणे हा गुन्हा आहे. त्यावरती ते इरिगेशनची शेती करतात. तिथे 3 फेज त्यांनी लाईन घेतली MSCBकडनं आणि MSCBने त्यांना लाईन दिलीच कशी, हा पहिला विषय आहे. कारण 3 फेज लाईन मोटर पंप चालवण्यासाठी ही फक्त कृषी पंपासाठी शेतीच्या आधारावरच मिळते, त्यासाठी 7/12 द्यावा लागतो. MSCBने तसा 7/12 त्यांच्याकडनं घेतला का? जर घेतला नसेल तर मग ते शासनाची वीज चोरी करून राहिले एवढ्या 40 वर्षापासनं. आणि जर त्यांना तिथे कृषी पंप घेण्यासाठी जर वीज दिली असेल 3 फेज, तर मग त्याच्यासाठी कुठल्या कागदांची पूर्तता MSCBने केली, यावरती त्यांनी MSCBने संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा किंवा मग MSCB धोक्यात आहे किंवा MSCB चोर आहे. MSCBने काहीतरी काळाबेरं करून त्यांना लाईन दिलेली आहे, म्हणजे MSCB सुद्धा शंकेच्या घेऱ्यात आहे. दुसरा विषय असा की तिथे जर ते शेतजमीन शेतीवर पीक काढतात तर शेतीचा शेतसारा त्यांनी पिकाचा शेतसारा भरला का पटवाऱ्यांना? जर शेतसारा भरला नसेल तर गेल्या 70 वर्षापासून शासनाचा शेतसारा हा संबंधित व्यक्ती प्लॉटधारक तिथे चोरून राहिले, म्हणजे शेतसारा चोरण्याची सुद्धा त्यांच्यावरती केसेस दाखल होतात. पण प्रशासन कुठल्याही प्रकारे दखल घेत नाही आणि मला कुठल्याही ठोस प्रकारचं आश्वासन देत नाही. माझ्या मागण्या एकदम लीगल आणि संविधानिक आहे, कुठलीही अवास्तव माझी मागणी नाही आहे. आमच्या बौद्धांचा झेंडा सोडा, ती जागा सोडा, ती आमच्या झेंड्यासाठी, आमच्या बौद्ध धम्मीय कार्यक्रमासाठी राहू द्या आणि त्या शेतमालकाची जी जागा आहे ती सरकारी जागा आहे, ती काढून तिथे सांस्कृतिक भवन बांधा. ही एवढी आमची साधी रास्त मागणी आहे सरकारला. बच्चूभाऊचा एक उल्लेख आलेला आहे सर याच्यामध्ये, तर याच्यामध्ये काही राजकीय दबाव वाटतो का तुम्हाला कुठेतरी? साहेब, कसं आहे, स्थानिक शासन प्रशासन हे स्थानिक आमदाराच्या पूर्ण दबावाखाली काम करत असते आणि त्यामुळं तो जो दबाव असतो, राजकीय दबाव, तो CO पासून SDO पासून तर कलेक्टरपर्यंत. पण आता शासकीय स्थानिक प्रशासन असल्यामुळं आपण कलेक्टरला जर बाजूला सारलं तर CO, SDO आणि तहसीलदार ह्या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती दबाव असतो आणि त्याचा फायदा ते कोणासाठी करून घेतात हे त्यांच्यावरती अवलंबून असते. आणि माजी नगरसेवक हा अनिल पिंपळे हा बच्चू कडूंचा खास माणूस असल्यामुळं हे सर्व ज्ञात आहे आणि त्यामुळं त्याला पाठीशी घालून त्याला वाचवण्याचा हा सगळा प्रकार सुरू आहे. मला असं वाटतं की याच्यावर कारवाई, जी रीतसर कायदेशीर कारवाई आहे, याबाबत तुमचं काय मत आहे? कायदेशीर कारवाई तर व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी चौकशी त्यांनी करायला पाहिजे आणि चौकशी करण्यासाठी एकदम सरळ आहे. मी MSCBला पत्र पाठवलं की तुम्ही त्यांना कुठल्या आधारावरती 3 फेजचं कनेक्शन दिलं, तर MSCBनं मला अजूनपर्यंत कुठलाही उत्तर दिलेलं नाही आहे. आणि त्यांनी जर कागदाची पूर्तता केली असेल तर मग MSCBने कोणत्या आधारावर त्यांचे कागद घेतले? आमच्या देशामध्ये कागदोपत्री पूर्तता जी आहे ते मला म्हणायचं नाही आहे, कारण की निष्पक्षता मी एक कॉमन माणूस म्हणून तुमचं एक इंटरव्ह्यू घेऊ इच्छितो.
बरोबर आहे. कागदोपत्री पूर्तता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जे आहे ते सगळं तुम्हाला श्रुत आहे आणि मलाही श्रुत आहे आणि जनतेलाही श्रुत आहे. परंतु यातून मार्ग काय मोकळा होईल तुम्हाला काय वाटतं? आता आमची मागणी जी आहे तर CO साहेब आले होते परवाला 27 तारखेला खूप मोठ्या मोर्चाचं आयोजन सगळ्या समाजाच्या तालुक्यातल्या सगळ्या समाज बांधवांनी माझ्या पाठीशी उभं राहून खूप मोठं मोर्चाचं आयोजन केलं. शासनावरती प्रशासनावरती दबाव आणला. परंतु त्याच दिवशी CO साहेब आले आणि CO साहेब म्हटले की त्याची जमीन काढणं हे आमच्या हातात नाही आहे, आमच्या अखत्यारीत नाही आहे, तर ती सरकारी जमीन त्याच्या ताब्यातून काढण्याचे अधिकार महसूल विभागाला आहे. तर मी इथे बसलो कोणाच्या समोर? मी महसूल विभागाच्याच समोर बसलेलो आहे आणि SDO साहेब हे महसूल विभागाचे हेड असतात. त्यामुळे त्यांनी त्यांच्या लेवलवरती जेवढे काही अधिकारी असतील, महसूल विभागाचे तहसीलदार असतील किंवा SDO साहेब असतील, CO साहेब असतील, यांनी संयुक्तिकरित्या हा निर्णय घ्यायला पाहिजे. तो सगळं त्यांच्याच हातात आहे. इथेच महसूल विभाग, इथेच नगरपालिका प्रशासन विभाग, मग एवढी दिरंगाई का करत आहे? याचा आम्हाला शासन आणि प्रशासनाने तुम्हाला वाटते काय कुठेतरी कमजोर पडत आहे आपलं शासन प्रशासन? तर बघा, शासन आणि प्रशासन, शासन तर काही राहिलेलंच नाही या जाग्यावर. मग आता सगळी आमची भारदस्त आहे प्रशासनावरती. कारण सगळं इथे शासन कुठे आहे? अचलपूर नगरपालिका बरखास्त झालेली आहे 2 वर्षापासनं. नगरसेवक नाही आहे, नगराध्यक्ष नाही आहे, मग शासन कसं म्हणायचं? मग इथलं अचलपूरचं प्रशासन कोण चालून राहिलं? प्रशासकीय अधिकारी. मग हे निर्णय कोणी घेतले? प्रशासकीय अधिकाऱ्यांनी. मग प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जर बांधकामाचा निर्णय घेतला असेल तर मग सांस्कृतिक बांधकाम तिथे रद्द करण्याचा अधिकार सुद्धा प्रशासनाला आहे. सांस्कृतिक भवन समजा जर निर्माण झालं तर यामध्ये वाईट काय सर? आम्ही वाईट असं कुठं म्हटलं? माझ्या कुठल्याच मागणीत सुरुवातीपासून असं नाही आहे. मी सांस्कृतिक भवनला विरोधच नाही केला. मी असं म्हटलंच नाही की सांस्कृतिक भवन बांधू नका. पण आमच्या बौद्धांचा झेंडा तोडून त्याच जागेवर का? इतर ठिकाणी का नाही? जे एवढी मोठी 2 एकराच्या जवळपास 1.5 ते 2 एकर जागा जी आहे ती शासनाची जागा माजी नगरसेवकाच्या नातेवाईकांनी हस्तगत केली. ती जागा एकट्या माणसाला शेती वाहण्यासाठी आणि आमचा छोटासा जागेचा भाग आहे तो सगळ्या जाती समूहाच्या लोकांसाठी सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी. तर आमचं असं म्हणणं आहे सांस्कृतिक भवन बांधलं गेलं पाहिजे, पण आमच्या झेंड्याच्याच जागेवर का? तिथे आमच्या भावना एकवटलेल्या आहे. तिथे आमच्या धार्मिक भावना आम्ही 40 वर्षापासून जोपासून राहिलो. तर आमच्या धार्मिक भावना कृपयाला डच्चू पोहोचू नये प्रशासनाने. माननीय आदरणीय तथा सम्माननीय माजी नगरसेवक अनिल भाऊ पिंपड़े, हम और उनके सहयोगी और उनके अनुयायी से एक मुलाकात और विजिट दे रहे हैं आपके माध्यम से. एक स्टिंग ऑपरेशंस है और इस स्टिंग ऑपरेशंस का उद्देश्य हमारा है कि निष्पक्षता के साथ में किसी के ऊपर भी अन्याय नहीं होना चाहिए, क्योंकि हमारी पब्लिक जो डेमोक्रेसी है वो कायदे अंतर्गत चलती. अंतर किसी भी राजकीय पक्ष धारा और दबाव के नीचे हम लोग काम नहीं करने वाले लोग हैं. तो हम ये चाहेंगे कि विकास ये हमारी परिभाषा है और अगर ये लोग विकास चाहते हैं तो विकास को अवरोध करने वाला जो भी व्यक्ति होगा तो हम उसको भी समझना चाहिए, इनको भी समझ लेंगे हम. तो हम ये चाहेंगे कि इनका मनोबल क्या है, ये वहाँ के प्रॉपर मूल निवासी है और हम अपने ताई से कुछ मतलब संवाद साधने की कोशिश करेंगे की ताई तुमचं म्हणणं काय आहे तिथे, म्हणजे तुम्हाला काय पाहिजे होतं ताई? आम्हाला तिथं समाज मंदिर पाहिजे. अच्छा, समाज मंदिर पाहिजे. आता तिथं सामानान का नाही तर ते गड्डे बिड्डे खंदून झाले हो. सबन. आता हा विरोध करते का इथं झालं पाहिजे नाही. मग आता आज विचार करा, तिथं गड्डे झाले, माल येऊन पडला, 2 डाव माल वाफेच गेला. यानं इथचा झेंडा उपडला तिथं नेला. मग समाजासाठी झटणं बाबा झालं पाहिजे ना हे. आता त्याच्यानं ती बनान बकरीचं पिरू पडलं, कोण भरून दिलं काय? म्हणून माहे धोरण आहे का ते झालंच पाहिजे. झालं पाहिजे म्हणजे झालं पाहिजे. तर ताई यांचा विरोध काय? याचा विरोध आहे का हे इथं झेंडा राहू द्या आणि मग मोकळी जागा ठेवा, झेंडा नको उपडू. जे हे भवन आहे बांधतो आम्ही ती त्याच्या वाडीत नाही. इथचं झेंडा इथं, भवन तिथं. तर ताई त्याचा एक आरोप असा आहे की अनिल पिंपळे साहेबांनी काही जागा म्हणजे त्यांच्या प्लॉटमध्ये जे नजूल झोनमध्ये हस्तगत केली होती असा काही विरोध होता त्यांचा. माझं काही नाही, त्यांच्या मता अनुकूल मी बोलत आहे. बरोबर आहे. अनिल जाणे आणि थो जाणे, आम्हाला काही समाजाले लेनदेन नाही. आमचा जिथं झेंडा आहे आम्हाला समाज मंदिर तिथंच पाहिजे. झेंड्याच पाहिजे, सभा जागा आहे तिथं. बरोबर आहे ना. सांस्कृतिक भवन म्हणजे शेवटी कसं असते की प्रत्येक समाज आम्ही काय तिथे करू? प्रत्येक समाज त्याला समाज नसतो.
सांस्कृतिक म्हणजे जे काही सांस्कृतिक कार्यक्रम होतात बरोबर आहे त्याबद्दल सगळ्यांचं तुमचं सहमत आहे. सहमत कसं आहे मी सांगू, त्याचे आमच्या इथं 6-7 मंदिर आहात, तिथं वादिवाद झाला नाही. आमचं ज्यावक्ती काही काम आलं का इथं ह्या वाद आणते म्हणजे आणते, याले बरंच नाही लागत, वाद आणतेच तो. हे मंदिर पाहिजे ते मंदिर. आता तिथं मंदिर उभं झाल्यावर त्याला रूपरेषा आम्ही देऊ, रूपरेषा देऊ ना आम्ही. तिथं मूर्त्या बसू, आमचे म्हणान का नाही तर वंदना अंदर होईल. आज लेकरं बाई उघड्यात उन्हीत तपून राहिले, ते तुला बरं लागून राहिलं काय? आणि जे समोरची दृष्टी आहे ते असं होईन तसं होईन, इच्छे येतील तिच्छे येतील, त्याचे मंदिरं पुष्कळात, त्याला याची गरज नाही. आमच्या पुऱ्यांदी वादिवाद अजून घडलाही नाही आणि झालाही नाही. माझी 60 वर्षाची वय झाली तर अजून तिथं वादिवाद कोणताच झाला नाही आणि याच्या पुढे होणारही नाही. मग आम्ही तिथं 2 मूर्त्या बसवल्या, आमची वंदना होईल हास्या खुशीनं. आज तर मनानं असं वाटते तिथं का जसं काही सांगा. इथलं सांसून आहे, तिथं लेकरावर लक्ष ठेवावं लागते. मोठे मोठे गड्डे आहेत तिथं, आपटले कोणी तर एक विचार करा कोण ध्यान ठेवी. आणि जो झेंडा आहे आता बाया यानं 400 आणल्या 500 आणल्या का 1000 आणल्या यानं फिरून राहिल्या. त्याला म्हणतो आमच्या झेंड्यापाशी या ना, झेंड्यापाशी या. तिची परिस्थिती पहा काय निर्माण आहे. तर तुम्ही त्याच बाबासाहेबाच्या पोरी लेकरं, आम्ही इथेच लेकरं होय. आम्ही कसं आम्ही उपरून देऊ का झेंडा? त्याला तुम्हाला परगावाल्याला पाणी आहे, आम्हाला पुरेवाल्याला पाणी नाही काय? आम्ही तिथं वंदना घेतो, आम्हाला पाणी नाही. आमचा समाज दुसऱ्याच्या हाती कसा देऊ? तुम्हाला लय मोठं पाणी आहे त्या रोजी बाबासाहेबाची जय, बाबासाहेबाची जय. आम्हाला नाही समजत का? विचार करा. आम्ही आमचं ताट दुसऱ्याच्या मोहरे कसं मांडू? आमचं ताट आपणच जीव ना. दुसरून निधी येत नाही. आता आली, आता नाही येत. 35-40 लाखाची निधी आली. ह्या मोठं भवन आहे. आमचे लेकरं बाय मस्त आपले आनंदात खेळतील, बाया वंदना घेतील. म्हणते बायाला वंदना येत नाही. भंतीची कायच्यासाठी आत 3 महिन्याचा 4 महिन्याचा 5 वर्षाचा वर्षवादचे उपास केल्या. मी कायले ते देवी देवता पुंजन, ह्या काय म्हणते देवी देवता पुंजता. मग आता भंतेजी आणा तुम्ही तर कुठं कोणाच्या घरी ठेवा. ताई मी थोडा ब्रेक करतो, मला क्षमा करा एक लेकरू म्हणून. तुम्ही हा एक शब्द उच्चार केला की आमचा समाज, तर विशेषतः आपला समाज कोणता? आपला समाज बौद्ध. येशी बौद्ध हो. आम्ही जे त्या दिवशी बायाचे आल्या ते बौद्धच होत्या बिचाऱ्या. माय बहिणी सगळे बुद्धिस्ट आहो आपण. तू बसला तूही बुद्धिस्ट, तू रक्त काप एकच रक्त निघील बाबासाहेबाचं. बरोबर आहे. बाबासाहेबाचंच रक्त निघेल. खूप आपण चांगले बोलले. बाबासाहेबाचंच रक्त आहे. मग बाबासाहेबाला कोणी गोटा मारते तर लोक बहिष्कार करतात. बिलकुल. आम्ही असे उभ्या छाती फाडून म्हणून राहिलो आम्ही मी बाबासाहेबाचे. काय म्हणतो ताई, हे सगळं सामंजस्यपणे आपण एकत्रित मिळून सगळं हे कार्य जर पुढे नेलं तर तुम्हाला कसं वाटते याच्यामध्ये? चांगलं वाटते. हे आमच्या याच्यात फक्त आम्हाला विरोध कोणताच विरोध नाही. आमचं मंदिर उभं झालं पाहिजे बस. हेच आहे. मंदिर कोणतं उभं? समाज मंदिर. समाज मंदिर पाहिजे. समाज मंदिर. हो. सांस्कृतिक भवन. आम्ही अडाणी आहो. नाही मी तो नाही. अडाणी माणूस एक लक्षात घ्या, शिक्षित असण्याचा तो अर्थ नसतो की त्याला आपण अडाण्यांना खाली म्हणजे सत्यमेव जयते याचा गडा कुठेतरी दाबायचा. ऐकून तर घ्या, तो विरोधाभास नाही. आभार भारतचा तो प्रयत्न नाही आणि कोणाची कमजोरी किंवा शब्दात त्याला कमी लेखायचं तोही आमचा प्रयत्न नाही. फक्त आमचा प्रयत्न कसा आहे की तुम्ही किती अडाणी बोलता त्यापेक्षा आम्ही जास्त अडाणी आहे. नाही बाबा आम्ही अडाणी साव ना. आम्ही तुमच्यापेक्षा जास्त आहे असं त्यांचं म्हणणं आहे ना. तो म्हणते ना समाजाला समजत का आमचा जे 4 घर आहे तर ते अडाणीच लोक आहे. मग आता परंतु आपल्याला भावनात आहे ना, अडाणी लोकांना भावना आहे ना ताई, तर तुमच्या भावना व्यक्त करा तुम्ही. विचार करा, याच्यात शिकल्याशी अडाण्याशी काही काहीच लेनदेन संबंध नाही, नाही. काही संबंध नाही. फक्त जे भगवंत आहे तथागत, बस हा? तथागत बुद्ध. तथागत आहे तर ह्या सगळ्याचाच आहे. ह्या काही जातीचाच नाही आहे. नाही. हा? सगळ्याचाच आहे. बिलकुल. हे कोणीही या तिथं मंदिर खाली आहे, कोणीही या. पण मी काय म्हणतो ताई, एक लेकरू आपलं समजा 14 दिवसापासून उपाशी बसलेला आहे, एक तुम्ही आई म्हणून काय विचार कराल? तो त्याच्या मनानं बसला. आम्ही थोडं म्हटलं, आमची सल्ला घेतली काय त्यानं? आमची सल्ला घेतली असती उपेशनले बसतो तर मग वेगळी गोष्ट आहे. आम्ही म्हटलं असतं का बाबू होऊ देणार रे हे होते तर. तुम्ही एक विचार करा, आज हे साऱ्या गावोगावी मंदिरं बनले, आमच्या पुऱ्यानं मंदिरं बनले, फक्त आमचाच पुरा खाली आहे. मग तिथं होऊ द्या ना. बरोबर नाही काय? होऊ द्या ना. होऊन राहिलं ते होऊ दे.
तर ताई तुम्ही समजवण्याचा प्रयत्न नाही केला त्यांना? त्यानं सांगितलंच नाही तो समजून हे पहा थांबा माय ऐका हे त्याचं कसं आहे का आम्ही शिकले सवरले आहोत बाकीचे सबन कोणालाच काही समजत नाही म्हणजे कोणालाच काही नाही समजत आज म्हणा इथलंच लहान लेकरापाशी 1 रुपया द्या तोही मागं लपवते हा तोही देत नाही आपल्या हाती हा? विचार करा हा एवढ्याच्या लेकराच्या तुम्ही 1 रुपया द्या भगवंतानं तथागतानं सगळ्याला आपल्या आपल्या पुरती बुद्धी दिली हा बिना बुद्धीचं कोण नाही जगात सगळ्याला आपली आपली बुद्धी आहे हे कशी तुला बुद्धी आली कोणती का तिथं बसू दे आणि तिथून मा रस्ता काढू दे ते बुद्धी आहे तुले आणि तिथं होऊन राहिलं हे बुद्धी नाही आली आज त्याच्या पुतण्या आलता हा याच्यात त्याच्या घरचं कोणी नाही आहे त्याच्या घरचं कोण नाही याच्यात हा पायटी फक्त भांडायला आले तिथं त्याचा पुतण्या आला काका उठला तर म्हणे आम्ही बसू अरे त्याच्यासाठी बसता काय न होण्यासाठी बसता काय व्हासाठी बसा तुम्ही या त्याच्यात आम्ही बसू सगळेचे सगळे आपण एक आहो बाबासाहेबाचे हो तुम्ही या बाबासाहेबाचे आम्ही या जाती भेद नाही आहे याच्यात का तुम्ही परक्या जातीचे आम्ही या अरे आमच्यापेक्षा तर तू शिकला सवरलास राजा तुला आमच्यापेक्षा लय ज्ञान आहे बरोबर नाही काय हा हे माझे पट्टे ना बरोबर आहे ना का हे तुले पुष्कळ ज्ञान आहे बघून तर अधिक तुले ज्ञान दे सागरा इथलं आशीर्वाद आहे. सागरा इथलं ज्ञान दे तुले आणि त्या ज्ञानाचा चांगला इस्तेमाल कर गैरइस्तेमाल नको कर बरोबर है ना देखो एक प्रेरणा और एक माता जी से जो प्रेरणा मिली है बराबर है और पक्ष में और माननीय हमारे जो माजी नगर सेवक साहब थे तो पिंपड़े सर हम थोड़ा सा उनका भी एक मनोगत लेना चाहेंगे एक आभार भारत के ओर से और निष्पक्षता के साथ में जो भी बातें हैं वो पूरी तरीके से ताहे दिल से हम रखेंगे इसमें ना तो किसी प्रकार का एडिटिंग होगा ना कट छाट होंगे। सर मैं आपसे एक सवाल करना चाहता हूँ सर एक उनका एक ऑब्जेक्शंस है कि आपने जो भूमि अधिग्रहित जो था आपका एक प्लॉट बराबर है आपने अतिक्रमण करते 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 धीरे धीरे उसको कुछ एकड़ के अंदर तब्दील कर दिया एग्जैक्टली आपने सुना होगा न्यूज़ भी जो भी है एकड़ के अंदर उसके बाद में आपने आपके सिस्टर के ऊपर उसको प्रेजेंट कर दिया बराबर है उसमें आपने जो शेष सारा मराठी में बोलता मैं की शेष सारा जो कर आहे तो भरणा केलेला नाही आहे आणि एक विजेचं जे काही प्रकरण हा भरणं केलेलं नाही आहे हा तर शेत सारा म्हणजे त्याची हे आहे म्हणणं आहे हा आणि विशेषतः की बा तुम्हाला वीज कशी भेटली अच्छा वीज कशी भेटली ते न्यूज तुम्ही बघितली असेल जी काही असेल तुमच्या तर बरं सर तर यावर तुमची प्रतिक्रिया बोला। मैं तो पहले बोलना चाहूँगा कि आपका धन्यवाद आप जो मेरी प्रतिक्रिया ले रहे हो तो आपकी बहुत बहुत धन्यवाद। पहली बात तो जो वो बैठा है वो उसका बरोबर है ही नहीं। यहाँ की जो जनता है हमारे जो बौद्ध बांधव है उन्होंने जो मांगनी करते कि यहाँ पर हमको सभागृह होना वो अनुसार नगर परिषद ने ये मतलब इधर मंजूरी करके सब करके वो हो रहा है। वो 35 लाख रुपए का वहाँ पर भवन बड़ा बन रहा है। अब रहा सवाल मेरा तो दूर दूर तक के संबंध नहीं है उससे ना मेरा वहाँ पर अतिक्रमण है खुद का वो जो बोल रहे हैं ना तो मेरा ना अतिक्रमण है ना मेरे नाम से जगह है वो मेरे 1971 में जब वो पैदा भी नहीं हुआ होगा जब से वो जगह है मेरे पिताजी के नाम मेरे पिताजी ने मोल लिया 71 में मेरे कन डॉक्यूमेंट्स है मेरे कने खरीदी है उसका PR कार्ड है 71 जब उसका पैदा भी नहीं हुआ होगा उसके बाजू में घर उसके माँ पिताजी हमारे जूने अच्छे संबंध है। आज उसको कैसा क्या चौ आया ये मुझे तो कुछ मालूम नहीं है। पहली बात तो वहाँ पर जो बन रहा है बांधकाम पहले बोलता था कि मेरे रास्ते में है मेरे घर के सामने है उसने वहाँ पे अतिक्रमण खुद का अतिक्रमण उसके आला 1 एकड़ के ऊपर खुद का है और मेरा दूर संबंध नहीं है उसके आला वो हो रहा है वहाँ पे समाज मंदिर है होने को ना वहाँ के जो नागरिक है उसके साथ में एक भी नहीं है। जिन लोगों को मालूमात नहीं वो गुमराह कर रहा है वहाँ पे। और पहली बात तो 15 साल से वहाँ पर है भी नहीं वो 15 साल से यहाँ पर नहीं है वो बाहर गाँव रहता यहाँ पर रहता भी नहीं। और समाज की दृष्टि से मेरा तो मैंने कम से कम वहाँ पर 8-9 बच्चों के माध्यम से मैंने 8-10 वहाँ पर मंदिर बनाया। बच्चों ने भी मेरे को ये 5 साल के अंदर में जो 15 करोड़ रुपये निधि दिया। अभी जो कल जो लोटांगन हुआ तुमने सुने भी होंगे वहाँ पे आज 6 करोड़ रुपये का 1 ही रोड भाव ने दिया 3 करोड़। अरे विकास करो अरे समाज के लिए कुछ ना कुछ करो। उसने समाज के लिए आज तक कोई एक चिट्ठी दिया क्या कि यहाँ पर कुछ होने को ना करके ये बताओ। यहाँ जिसको मालूम नहीं है वो गुमराह कर रहा है उसका ब्लैकमेलिंग का काम है। मैं डायरेक्ट भाई चैलेंज है मेरा वाला अगर वो बोलता हूँ अनिल पिंपड़ी की जगह अनिल पिंपड़ी अतिक्रमण किया अगर मेरे नाम से अगर ईसा चिट्ठी होंगी या मेरे नाम से होगा उसने 500 रुपये का स्टैम्प लाना उसने भी सही करना और मैं भी सही करता। अगर वो जो बोल रहा है 3 एकड़ अतिक्रमण अनिल पिंपड़े ने करा मेरे भाई टैक्स तो पाती होंगी ना अनिल पिंपड़े के नाम से
अगर अतिक्रमण किया होगा तो। अगर मैं सब जनता के सामने मैं फांसी लूँगा तो उसने फांसी लेना। मेरा आह्वान है, चैलेंज है मेरा वाला, आपके माध्यम से बोल रहा हूँ। आप जो बोल रहे हैं, आपने मुझे जो पूछ रहा है, मेरा चैलेंज वो यहाँ सर एक सवाल आपसे है कि देखो बच्चू कडू का उल्लेख आपने भी किया, बच्चू कडू का उल्लेख उन्होंने भी किया। उनका ऐसा बोलना है कि बच्चू कडू के प्रेशर के अंदर यहाँ की व्यवस्था चलती है। इस पर सब गलत। बच्चों मैं वहाँ पे, मेरे को जनता 2000 से लगातार चुन कर दे रही है वहाँ की जनता। और मेरा एक ही है उद्देश्य, मेरे कहने कोई जात पात नहीं है, मेरे कहने सिर्फ एक ही उद्देश्य, जब जनता चुन के देती तो काम करना। आज जीवनपुरा अगर देखेंगे तुम तो मेरा चैलेंज है, अचलपुर के अंदर में जीवनपुरा अलग तरीका आप आके देखो कितने रुपए के काम हो रहा है, सब वहाँ पर हो रहा है। जो जगहों पर अभी जो बन रहा है वो जगह पूरी अतिक्रमण थी, सरकारी जगह है वो। वहाँ पर तो हमारे जो बौद्ध बांधव है जो हमारे जीवनपुरे के सबों के घर है, वो घर तोड़ता के वहाँ पे लोगों के अतिक्रमण जो उठाना, मतलब गरीब लोगों का घर उठाता क्या वो? अरे गरीब लोगों को सहकार्य करने को ना, लोग जो बैठते अनशन पर काम के लिए बैठते हैं कि काम होने को ना, तू बोलता काम होने को ना, कहाँ का है ये? और तू तो गांव में भी नहीं रहता ना बाबा। तो आपका मतलब ये है कि निर्माण कार्य के अंदर ये बाधा पहुंच रहा है। ये बाधा पहुंच रहा है, जो लोगों को मालूम उनको गुमराह कर रहा है। अगर आपके भाई तुम्हारे जो आपके चैनल के माध्यम से बोलना, वहाँ आप आओ और वहाँ का तुम पहले जायजा लो, वहाँ देखो सही में अतिक्रमण, अगर अतिक्रमण होगा तो बिल्कुल टूटने को छोड़ना। बात किसने नहीं बोला, किसने नहीं बोला? अरे वो तो हमारे यहाँ के जो बौद्ध बांधव है सब हमारे हैं, उनकी मांगनी थी, वहाँ पे रोड भी है, ये भी है, सब सोई सुविधा उनको होने को ना, पानी भी मिलने को ना, नल भी मिलने को ना, घर भी बनने को ना, रोड भी बनने को ना, संस्कृति भवन भी होने को ना, वो जो बन रहा है वो सब नियम बाध्य है। देखिए आभार भारत कार्य निर्माण के विरोध में नहीं है और जनता के यदि विकास के पक्ष में है, जैसा कि माननीय पिंपड़े सर ने जो भी कुछ बोला है कि जनता के निर्माण कार्य होना चाहिए, उसमें अवरोध नहीं होना चाहिए। लेकिन हम ये भी चाहेंगे कि एक 14 दिन से जो आदमी भूखा बैठा हुआ है, तो एक मानवता के नाते ठीक है कि जैसा आज हमारे घर का एक बच्चा भूखा रूठ जाता, किसी कारणवश तो रूठ जाता, भूख से तड़पता, एक पिताजी मतलब मार भी देते शाम को, लेकिन उसको मनाने की कोशिश एक हमारी समाज का दायित्व बनता है। और हम शायद इसको कानून के प्रोसेस के अंदर वो चाहते हैं तो शायद उसके अंदर कुछ अटकलें नहीं होना चाहिए। और जहाँ तक ये विषय अब कायदे का बन गया है, कानून का बन गया है, तो माननीय एडीओ साहब से हम निवेदन करेंगे, माननीय बच्चू बहू से निवेदन करेंगे और हम माननीय माजी नगर सेवक से भी ये अनुरोध करेंगे कि देखिए वो लोग मतलब ज्ञानी है, जनता के पक्ष में है और जनता का विशेष रूप से ध्यान रखे हुए लोग हैं, तो शायद वो एक अपनी करुणा और कृपा दृष्टि के तहत ये उचित निर्णय लेंगे। इसी के साथ में आभार भारत निष्पक्षता के साथ में कार्यशील है। धन्यवाद।